हॅलो सर. ओके, आता आपण बघूया एका पर्टिक्युलर पार्टीवर लेजर कसं बघायचं किंवा प्रिंट किंवा पीडीएफ कसं करायचं. त्याच्यासाठी तुम्ही इथे रिपोर्ट्स मध्ये या, इथे ऑप्शन भेटेल बघा तुम्हाला लेजर. ओके, लेजर मध्ये या, रिपोर्ट मधून लेजर, इथे ऑटो रिफ्रेशला क्लिक करून ठेवा आणि एकदा रिफ्रेश करा म्हणजे ऑटोमॅटिक तुमचे बॅलन्स रिफ्रेश होत जातील. ओके, जी तुम्हाला पार्टी सिलेक्ट करायची ती तुम्ही डायरेक्ट टाईप करायची. आता सपोज ही तुमची पार्टी आहे बघा, जस्ट एंटर एंटर मारत या. इथे तुमची त्या पार्टी सिलेक्ट करून पार्टीची पूर्ण हिस्ट्री येईल, इथे पेमेंट किती, रिसिट किती. ओके, इथे प्रिंट केलात की तुमचे इथे प्रिंट प्रिव्ह्यूला क्लिक करा की नॉर्मल इथे लेजर त्याचं प्रिव्ह्यू दिसेल. हे तुम्ही प्रिंट वगैरे करू शकता. हे बघा असं लेजर येईल नॉर्मल. आणि तुम्हाला जर विथ आयटम डिटेल्स पाहिजे असेल तर इथे दिलेलं आहे बघा, शो आयटम डिटेल्स, जरा क्लिक करा, ओके करा आणि नंतर तुम्ही प्रिंटला जा, प्रिव्ह्यू करा. याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर विथ आयटम डिटेल्स म्हणजे पर्टिक्युलर त्या पार्टीचे ओपनिंग बॅलन्स, त्याचे सेल आणि सेल बिलात कोणते कोणते प्रोडक्ट होते ते पण दिसेल. परत त्याची रिसीट झाली असेल ते सगळं आणि किती क्लोजिंग बॅलन्स, इन आउट, डेबिट क्रेडिट सगळं इथे दिसणार. इथून तुम्ही हे प्रिंट काढू शकता, पीडीएफ पण इथून जनरेट करू शकता सर. अशा प्रकारे हे तुम्ही लेजर त्याला कस्टमरला पाठवू शकता सर. ओके, पीडीएफ केलं तर डायरेक्ट तुमची पीडीएफ ओपन होईल डायरेक्ट. आता त्याच्यामध्ये ऍडअप नाहीये त्यामुळे तुमच्या इथे होऊन जाईल सर. ओके, अशा प्रकारे तुम्ही पार्टीचा लेजर काढा सर.